आज आपल्याला अपूर्णांकामधला भाग आहे सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? एखाद्या अपूर्णांकाला एकाच पाड्यातल्या संख्येने भाग जातो त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणामध्ये 2/4 हे एकाच पाड्यामध्ये आहेत का रे? कोणत्या पाड्यामध्ये आहे? बेचा. राईट. बे एक बे दोन्ही 4. हा झाला सममूल्य अपूर्णांक. म्हणजे एकाच पाड्यातल्या संख्येने दोन्ही अपूर्णांकाला भाग गेला, बरोबर? त्यालाच आपण काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक. आता पहा, तुम्हाला मी एवढे उदाहरण दिले तर तुम्हाला आता असा भागाकार करायचा आहे छोटासा. काय? असा भागाकार करून याचे अपूर्णांक पुढे लिहायचे आहे. जेवढं उत्तर येतं तेवढंच. आता अजून एक सांगते मी. आता हा छोटासा भागाकार आहे जिथल्या तिथंच. आता ही संख्या आहे 8/16. तर ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहे का? 8च्या आहे. पण आपण 2च्या पण पाड्यामध्ये घेऊ. 2च्या पण पाड्यामध्ये आहेच ना. बघा, बेचोक 8, बेआठी 16. मग इथं भागाकार संपतो का? नाही, कारण या ठिकाणी 4 आणि 8 अजून ह्या दोन संख्या उरलेल्या आहेत, यांना भाग जातो. मग ह्या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत बघा अजून? 4च्या पाड्यामध्ये आहे. ओके. 4 1 4, 4 2 8. या ठिकाणी भागाकार संपला. ज्या वेळेस लहान संख्या येते आणि कोणत्याही पाड्यामध्ये जर संख्या नसेल तर त्या ठिकाणी आपला भागाकार संपवायचा. संपला म्हणून असं समजायचं. तर याचं उत्तर किती आलेलं आहे? 1/2. आहे की नाही सोपं? हा भागाकार छान आहे की नाही? कटाकटीचा. ओके, लेट्स गो.